नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, मी शुभांगी पंडित. आपण आले आहोत डोंगरकडा येथे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष पराग आडकीने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजीनामा दिला आहे. तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सर्वप्रथम आपलं नाव काय? मी पराग प्रकाशराव आडकीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडीचा मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जवळपास 10 वर्षापासून काम पाहत होतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असं ऐकण्यात येते की आपण राजीनामा दिला. हो, खरं आहे ते. जवळपास 10 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीमध्ये एक सेवा केल्याच्या नंतर काल 24 तारखेला मी महाराष्ट्र राज्याचे उच्च अधिकार समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रकाशराव पोपळे सर यांच्याकडे मी राजीनामा दिलेला आहे. तर आपलं राजीनामा देण्याचं कारण काय, की आपण आपल्यावर पक्षाचा काही दबाव? नाही, पक्षाचा वगैरे काही दबाव नव्हता आणि राजीनामा देण्याचं कारण म्हणजे 10 वर्षापासून चळवळीमध्ये काम करतोय आणि या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मी वेळोवेळी प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला. आमच्या परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विम्याच्या प्रश्नावर असेल किंवा विविध शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर मी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आणि या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी मी प्रयत्न केले. आणि या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर अनुभव सुद्धा आले की शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विविध समस्या आहेत. सरकार कुठं कुठं चुकतंय आणि सरकारची धोरणं आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कशी कारणीभूत आहेत याचा सुद्धा अभ्यास आला. आणि राजीनामा देण्याचं कारण म्हणजे की 3 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना एखादा कार्यकर्ता हा काम जवळपास मी 10 वर्षापासून काम करतोय, पण 3 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या कुठल्याही उपक्रमाला मला सूचना देण्यात येत नाही. कुठल्याही कार्यक्रमाला मला आमंत्रित किंवा सूचना देण्यात येत नाही. आमंत्रितचा विषय सोडून देतो, मानपानाचा विषय. त्याच्यात काय आपण सर्वसामान्य कार्यकर्ते पडत नाही. पण सूचना देण्याचा साधा प्रयत्नही, साधी सूचनाही आमच्यापर्यंत येत नाही. म्हणून एकतर्फी आपण काम किती दिवस करायचं, म्हणून शेवटी नाईलाजानं पक्षालाच म्हणजे संघटनेलाच आपली आवश्यकता नाही, परिसरातील सर्व कष्टकरी जनतेला, शेतकऱ्यांना माहीत आहे की मी कुठल्या गुणवत्तेनं काम केलं आणि कोणती भावना, पवित्र भावना ही जोपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आवाज उठवला. शेतकरी चळवळ ही पवित्र हेतूनं समोर नेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीला बदनाम कुठेही शेतकरी चळवळी कुठेही बदनाम होऊ नये याचा मी आटोकाट माझ्या वागणुकीतून प्रयत्न केला. तरी सुद्धा जर माझ्यासारख्या एक माझ्या दृष्टिकोनातून जर संवेदनशील काम करणाऱ्या कार्यकर्त्याची आवश्यकता संघटनेला नसेल तर मग त्याच्यामध्ये राहून काय उपयोग आहे? पक्षाचे काही काम करत असताना आपल्या पक्षामध्ये साथ मिळाली नाही का, याबद्दल आपण राजीनामा दिलाय का? नाही, साथीच्या जोरावर तर काम आपण कधी केलंच नाही. आणि साथ मिळण्याचा विषय म्हणजे कसं आहे, काम करत असते वेळेस सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता असल्यामुळं हे पवित्र हेतूनच काम करण्याचा मी विचार केला होता. त्यामुळं कुठं वाईट गोष्टीमध्ये किंवा कुठे एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये मला संघटनेकडून पाठिंबा मिळावा किंवा चांगलं काहीतरी त्यांचं सहकार्य मिळावं ही तर अपेक्षा असणं चुकीचं किंवा बाळगणं चुकीचंच आहे. पण चांगल्या कामात तरी निदान त्यांनी एक पाठीवर शाबासकीची थाप मारणं किंवा प्रेमाची ऊब देणं हे अत्यंत जरुरी असते. एखाद्या सर्वसामान्य गावगाड्यातल्या कार्यकर्त्याला जर काम करायचं असेल, या प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये प्रस्थापित आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील किंवा कुठलंही प्रस्थापित सरकार असेल, त्याच्या विरोधामध्ये काही काम करायचं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं हे संघटनेतल्या जबाबदार नेत्यांनी उभा टाकणं, त्याला प्रेमाची ऊब देणं, त्याला शाबासकीची थाप देणं ही एवढी अपेक्षा ठेवणं कुठल्याही कार्यकर्त्याला साहजिक आहे. ती जवळपास मला मिळाली नाही किंवा ती नगण्यच मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आपली पक्षावर काही नाराजगी आहे? नाही, पक्षावर किंवा संघटनेवर नाराजी असण्याचं कारण नाही. ती चळवळ पवित्र चळवळ आहे, शेतकऱ्यांची चळवळ आहे, कष्टकऱ्यांची चळवळ आहे. पण चळवळ करीत असते वेळेस आपण सभोवताली काही व्यक्तिमत्व पाहतो की त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण काम करतो. त्या माध्यमातून किंवा
सभोवताली ज्या ज्या काही कुठल्या चळवळीमध्ये आपण काम करतो त्या चळवळीतले काही सभोवतालचे काही वरिष्ठ लोक असतात, ते काही काम करतात. तर त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा घेऊन आपण काम करीत असतो. तर त्यांची प्रेरणाच आपल्याला ही मोटिवेट करत असते किंवा उत्साह देत असते, प्रेरणा देत असते. पण तसं न होता आज जवळपास 3 वर्षापासून म्हणजे आता इथलेच म्हणजे माझ्या गावातलेच, मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावातलेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. माझ्याच भाऊकीतले आहेत. ते आणि मी परिवारातलेच आहोत. पण काही गाव लेव्हलच्या राजकीय घडामोडींमुळं ते आमचे काही वितुष्ट निर्माण झालं किंवा त्यांच्या मनात माझ्याविषयी, माझ्या मनात त्यांच्याविषयी काही नाराजीचा सूर निर्माण झाला. तर तो साहजिक आहे. परंतु बाहेरची जी काही संघटनात्मक जी बांधणी करणारी जे सभोवतालची जी कवचकुंडलं असतात, त्या कवचकुंडलांनी निदान आपल्या या कार्यकर्त्यांना जोपासणं, सांभाळणं हे अत्यंत जरुरी असते. ठीक आहे, आमच्या गाव लेव्हलचे काही विषय असतील, छोटा विषय आहे तो, काही ते जास्त मोठा असा विषय नाही. त्यांनी काहीतरी सांगावं आणि त्यांनी काहीतरी ऐकावं अशातला काही प्रकार असा मोठा असा विषय नव्हता. परंतु 2 वेळेस राजू शेट्टी साहेब त्यांच्याकडं जिल्हाध्यक्षांकडे घरी जेवायला आले. जवळपास 2-2, 3-3 तास येऊन तिथं थांबले. तर म्हणजे संघटनेतल्या कुण्याही जबाबदार किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला परागला सूचना करावी किंवा पराग असं डोंगरकड्यामध्ये संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब येत आहेत, त्याची आपण भेट घेऊ वगैरे असं सांगण्याची किंवा सूचना करण्याची सुद्धा त्यांना तसदी मिळाली नाही किंवा त्यांच्या नाराजीपुढे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सूचना सुद्धा द्यावी असं त्यांना वाटलं नाही. म्हणजे एवढा मी त्यांच्या नजरेमध्ये गौण असा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं आणि मालेगावला सुद्धा या शक्तिपीठाच्या संदर्भामध्ये 2 वेळेस मीटिंग झाल्या. त्यावेळेस सुद्धा सूचना बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, परिसरातल्या कार्यकर्त्यांना, माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना करण्यात आल्या. पण व्यक्तिगत मला करण्यात आली नाही. नांदेडला ऊस परिषद झाली. त्या ऊस परिषदेमध्ये सुद्धा माझ्या सभोवतालच्या सर्व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना, शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आली. कार्यक्रमाला तुम्ही या. पण मला देण्यात आली नाही. म्हणजे जवळपास 3 वर्षापासून 3-4 वर्षापासून हे आमच्या गावातल्या राजकीय भूमिकेला साजेस काम ही जर सभोवतालची ही जर स्वाभिमानीची टीम करीत असेल आणि त्यांनाच एकतर्फीच जर तो तसा निर्णय घेऊन तसं काम करीत असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथं राहून उपयोगच नाही, असं म्हणायला हरकत नाही. तर आपलं राजीनामा देण्याचं कारण काय? आपण शेतकऱ्यांसाठी पुढील पाऊल उचलणार आहात का? नाही, राजीनामा देण्याचं कारण हेच आहे, की बाबा एखाद्या गावगाड्यातल्या कष्टकरी शेतकरी समाजाच्या प्रश्न मांडते वेळेस एखाद्या कार्यकर्त्याला ही प्रेमाची ऊब लागते, शाबासकीची थाप लागते, एक पाठीमागं एक फळी लागते काम करते वेळेस, की बाबा तू लढायलास, तू चांगले प्रश्न मांडायलास, तू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चांगलं नाव करायलास किंवा त्या माध्यमातून तू चळवळीची पवित्रता वाढवायलास. माझ्या माध्यमातून म्हणजे माझ्या आकलनाप्रमाणे आणि परिसरातल्या शेतकऱ्याच्या सुद्धा काही म्हणजे मी तसं तेवढा विश्वास आहे माझ्यामध्ये, की मी चुकीचं असं काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव वापरून मी चुकीचं कुठलंही काम केलं नाही, चुकीचं कुठलंही कृत्य केलं नाही. माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, माझ्या व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तिगत कुठल्याही लाभासाठी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी उपयोग केला नाही. आणि माझ्या माध्यमातून, माझ्या कृत्यातून, माझ्या वागणुकीतून चळवळीचं नाव बदनाम होईल असं मी वागलो नाही. त्याच्यामुळं या सर्वच सभोवतालच्या सगळ्या टीमनं माझ्या पाठीमागं खंबीर उभं टाकणं अत्यंत जरुरी होतं. पण त्यांनी एकतर्फी भूमिका घेतली. मला 3 वर्षापासून, 4 वर्षापासून जवळपास मला डावललेलं आहे. मला कुठल्याही मीटिंगला सांगितलं नाही, मला कुठल्याही कार्यक्रमाला सूचना दिली नाही किंवा साधी सूचना सुद्धा दिली नाही. त्याच्यामुळं ते वेळोवेळी ह्या गोष्टी मला लागत गेल्या आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे, चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे. तुलनाच करायची असेल माझी आणि जर तुम्ही ज्याच्यासाठी मला तुम्ही डावलाली त्याची आणि माझी तुलना करा तुम्ही. दोघांची गुणवत्ता तपासा तुम्ही. त्याच्यामध्ये 2 गोष्टीनं, 4 गोष्टीनं कोण डावं आहे हे त्याची तुम्ही माहिती घ्या. पण तुम्ही प्रस्थापितच पकडून जर सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्याला वामनासारखं जमिनीतच गाडायचा प्रयत्न केला असेल, तर तुमच्यासोबत काम करूनही काही उपयोग होणार नाही. म्हणून मी नाईलाजानं हा निर्णय घेतलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आपण राजीनामा दिलाय. यापुढे आपण दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात का? यापुढील आपली काय भूमिका राहणार असेल? नाही, चळवळीची भूमिका आहे. रक्तामध्ये चळवळ भिनलेली आहे. आपण शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे कार्यकर्ते आहोत, अशी ही एक आपली इमेज आणि व्यक्तिमत्व आपलं तयार झालेलं आहे. तसा आशावादही सभोवतालच्या परिसरातील शेतकऱ्यांना आहे, की बाबा आमच्या केळी पडल्या तर पराग बोलू शकतो. आमच्या विम्यासाठी पराग विषय मांडू शकतो. आमदाराला सुद्धा बोलू शकतो, खासदाराला सुद्धा बोलू शकतो किंवा कुठल्याही मंत्री जरी आला तरी त्याला तू जाब विचारू शकतो. अशा भूमिकेतून आपण तयार झालेले व्यक्तिमत्व असल्यामुळं किंवा आपलं तसं जडणघडण आपली झालेली असल्यामुळं चळवळ सोडणं हे
अशक्यच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेगळ्या माध्यमातून मांडण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते मी मरेपर्यंत करणार. त्याच्यामध्ये काही वाद नाही. नाही, नाराजीचा काही विषय नाही. नाराजी जी होती ती मी आपणास सांगितली, की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं हे किती ताकदीनं उभं टाकायला पाहिजे आपण आणि त्याची तुलना ही म्हणजे करता आली पाहिजे. हा कार्यकर्ता कुण्या गुणवत्तेचा आहे, कुण्या तोडीचा आहे आणि कसा काम करू शकतो, याच्याकडून काम कोणतं करून घ्यायचं किंवा याला कुठली याला चालना कशी द्यायची, हे वरिष्ठांना समजलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. निदान जे शिल्लक राहिलेले आहेत कार्यकर्ते, त्यांच्याकडे तरी त्यांनी त्या संवेदनशीलतेनं पाहावं, अशी मी त्यांना या माध्यमातून विनंती करतो. आणि एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या छोट्या-मोठ्या राजकीय कुरघोडी झाल्याच्या नंतर जे काही वादविवाद तयार होतात, त्याच्यासाठी तुम्ही एखादा चांगला काम करणारा कार्यकर्ता जर तुम्ही डावलीत असाल, त्याला तुम्ही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत असाल, त्याला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करीत असाल, त्याला तुम्ही डावलण्याचा एखाद्या कुठेतरी आडपेटीला टाकण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तसं होत नसते. काम शेवटी कामावरच आणि तुमच्या कामावरच तुमची गुणवत्ता ठरते, तुमच्या कामावरच तुमची व्यक्तिमत्व ठरते, तुमच्या काम करण्याच्या पवित्रतेवरच तुम्हाला लोकं मान-सन्मान देतात. सतत शेतकऱ्यांसाठी आपण लढत राहणार का? हो, माझ्या श्वासामध्ये श्वास आहे. तोपर्यंत जेवढं होईल तेवढं मी माझा संसार प्रपंच सांभाळून जेवढं होईल तेवढं मी माझ्या माध्यमातून या आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे, राज्यातील शेतकऱ्यांचे जेवढे होतील तेवढे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू. माध्यम हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होतं. आता दुसऱ्या कोण्या माध्यमातून आपण ते विषय मांडू. पण पवित्रता कायम ठेवून एक त्याच्यामधली योग्यता कायम ठेवून आपण काम समोर सुरू ठेवणार आहोत. कॅमेरामॅन संजय पंडित, स्वतेज न्यूज मराठी, हिंगोली.